सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन क्षेत्रात आघाडी घेत असल्याने आता परजिल्ह्यातील बलाढ्य उद्योजक या जिल्ह्याच्या ग्रामीण भागाकडे अनेक ठिकाणी वळले आहेत। गावागावातील खुद्द मालकीच्या जमिनी विकण्याचा धडाका सुरू आहे। मात्र अजूनही अनेक गावात एक वेळचे जेवण जेवायला मिळाले तरी चालेल, पण बापदात्याची जमीन विकणार नाही असा निर्धार लोकांनी केला असतानाच गिरोडा गावात मंदिराला लागून शेकडो एकर सामूहिक जमीन आहे। त्यात आता एका व्यक्तीने जमीन खरेदी केल्यामुळे पारंपरिक वहिवाटीची जमीन हातची जाते की काय अशी वेळ ग्रामस्थांवर येण्यापूर्वीच गिरोडा गावातील ग्रामस्थांनी जमीन मोजण्यासाठी आलेल्या इस्माला आपल्या हद्दीत जाण्यास विरोध केला। त्यावेळी हमरातुमरी झाली। अखेर ग्रामस्थांनी मोजणी मान्य नाही असे लिहून दिले, तसेच चौकशी झाल्याशिवाय पुन्हा मोजणी करू नये असे लेखी आश्वासन दिले आहे। ज्या व्यक्तीने ही जागा घेतली त्याला हद्द दाखवण्यात आली नाही असे काहींचे म्हणणे आहे। त्यामुळे शांत असलेल्या गिरोडा गावात उगाचच वातावरण तापले आहे। तुम्ही यांची साहेब हद्द मोजणीची साहेब मी आणली सर्वे आणि तुम्ही हिंची जर ऐकत राहिलं तर माझं पैसे भरून फायदो काय गव्हर्नमेंट सर्वेचो? एवढा मोठा पोलीस प्रोटेक्शन दिला, ते पैसे भरले, तुमचे पैसे भरले, त्यांच्यासाठी पैसे भरले ना, त्याच्यासाठी बरोबर आहे ना। मग त्यांच्यानी निर्णय घ्यायचा, त्यांच्या शासकीय कामात जर अडथळा आणलं तशी त्यांना शासकीय कामातच अडथळा आणतात ना। मग नकाशा आणि 7/12 जुळत नाही। 7/12तलं क्षेत्र आहे 81 गुंठे आणि नकाशातलं एक तर 14 गुंठे आहे। याची आम्ही दुरुस्ती मागितली आहे, याचं उत्तर का? साहेब भेटलं, साहेबांनी काय घेतलं? आम्हाला लेखी काही दिलं नाही। साहेबांनी काय घेतलं? लेखी मला काय होतं, तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही जो नकाशा तयार केला आहे त्याच्यावर माननीय जिल्हाधीक्षक आमच्या सिंधुदुर्ग ऑफिसला तुम्ही अपील करा की हा नकाशा रद्द करून घ्या। नंतर रद्द झाल्यानंतर तुम्हाला ते जोपर्यंत पुन्हा पोलिसांमध्ये देऊन तुम्हाला त्या क्षेत्रावर तुम्ही नकाशा तयार करून घ्यायचे। एवढं सोपीच गोष्ट आहे की तुम्हाला फक्त त्यावर अपील करून ते सध्या रद्द करून घ्यायचं आहे पूर्ण। काय तुम्हाला जे क्षेत्राची जो मेळ आहे तो त्यावेळी मेळ तुम्ही करून घ्यायचा, त्याला आधी तुम्हाला रद्द करून घेतलं पाहिजे। पण साहेब आज तुम्ही जी सर्वे करतात ही मोठ्या क्षेत्राची करतात आणि आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं। मी तुम्हाला सांगतो, मी मोजणी करते फक्त नकाशावाने, जसा नकाशा असेल त्याप्रमाणे मोजणी करता चालली। माझी क्षेत्रावर मोजणी झाली। त्यानंतर तुम्हाला दुसरी पण गोष्ट सांगली, वहिवाटीची गोष्ट सांगितली। मी असं कुठलं स्टेटमेंट नाही आहे माझं की तुम्ही वहिवाट सोडा किंवा त्याने वहिवाट घातलं, कुठलं स्टेटमेंट मी केलेलं नाही। तुम्हाला वहिवाट वाटेल, तुम्हाला वाटेल ज्याच्या वहिवाटीच्या येतील तुम्हाला तिकडे जाऊन वहिवाट सोडायची की न सोडायची मी काही सांगणार नाही। की तुम्ही कोर्टात किंवा सक्षम प्राधिकरणाकडे जाऊन वहिवाट सिद्ध करा आणि तुम्ही तुमची घ्या, तुम्ही घ्या किंवा अर्जदाराने घ्या, माझा त्याशी काही संबंध नाही। आणि एक प्रश्न आहे, अर्जदार तुमच्या सोबत असल्याशिवाय तुम्ही क्षेत्र मोजू शकता? आता मला अर्जदाराने बरीचशी वहिवाट दाखवली, मला आता नकाशा घ्यायचा आहे, ती आमची वहिवाट आहे। मी तुमची पण वहिवाट मान्य करते नाही, तुम्ही दाखवलं त्याने दाखवलं, पण झाला मी सिद्ध करत नाही की वहिवाट कोणाची आहे। ती तुम्हाला सिद्ध करावी लागेल कोर्टात किंवा सक्षम प्राधिकरणात, कुठे पण जाऊन तुम्ही वहिवाट सिद्ध करा। आता जर माझ्या नकाशा असं होईल की तुम्ही तुमची वहिवाट दाखवलात, मी वहिवाट दाखवणार तिथं नाही की तुम्ही पण तुमची वहिवाट दाखवलात, त्यांनी पण वहिवाट दाखवली, असं मी कुठेच म्हणणार नाही की तुम्ही एकटाच वहिवाट दाखवली। मी दोघांनी आपली ती सेमच वहिवाट दाखवली। त्याचा निर्णय वरिष्ठ आमचे घेतील की आमचे वरिष्ठ ऑफिस कार्यालय घेईल आमचे। 7/12 आणि भूमी अभिलेखनात केला ना नकाशा काय भूमी अभिलेख करतो। आता त्याविषयी किती साली झाले ते 2009 साली का 11 साली ना 12 साली। आता 12 साली ज्यावेळी केलं त्याला तुम्हाला आता अपील करावं लागेल, तर ते रद्द करावं, तर संपूर्ण आकडपत्र झालं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।